रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होतो, घोषणा होतात, प्रत्यक्षात मात्र रस्त्यांची कामे रखडलेलीच आहेत. निधीची कमतरता, प्रशासकीय दिरंगाई, ठेकेदारांची उदासीनता, नियोजनाचा अभाव यामुळे रस्त्यांची अवस्था आधीपेक्षा आता अधिक खालावलेली आहे. याबाबत जुन्नर तालुक्यातील नारायणगाव बाजारपेठेतून जाणाऱ्या या रस्त्याचे अवघे 950 मीटरच्या कामाला तब्बल 2 वर्ष झाली. पण म्हणतात ना, नकटीच्या लग्नाला 17 विघ्न, अगदी तसंच या रस्त्याचं झाले. 950 मीटरपैकी अवघ्या 150 मीटर कामाला 17 विघ्न आलीत. याच बातमीचा आढावा घेतला आहे एक वास्तव बातमीपत्र झंझावात न्यूजने. ते पाहूयात. येथील मुख्य बाजारपेठेतून जाणाऱ्या 950 मीटर लांबीच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण व गटाराचे काम 2.5 वर्षांपासून अपूर्ण असल्याने नागरिक व्यापाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. 6 कोटींचा निधी मंजूर होऊनही अतिक्रमण आणि नियोजनाच्या अभावामुळे हे काम रखडले आहे. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि तत्कालीन आमदार अतुल बेनके यांनी वेगवेगळ्या बैठका घेऊन 7 ते 8 मीटर शिल्लक असलेल्या रस्त्याचे काम पूर्ण करायचे. स्थानिक व्यापारी, स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी ग्रामदैवत येथे ठेकेदाराबरोबर घेतलेल्या बैठकीत 7 ते 8 मीटर रस्ता करायचा आणि उर्वरित काम अंतर्गत रस्त्यांची करायची. त्यात जुनं पोस्ट ऑफिस, गोकुळ डेअरी, फकीर मशीद, बाजारपेठ, जुन्नर रोडवरील मनसे कार्यालय ते खैरेआळी, साबीर गार्डन, अनिकेत हॉटेलजवळून पाटेआळीकडे जाणारा रस्ता असे 100 मीटरचे रस्ते करायचे ठरले होते. मात्र या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावरच तत्कालीन आमदार अतुल बेनके यांनी शिंदे मार्केट येथे बैठक घेतली आणि त्यावेळी 18 मीटरऐवजी 7 ते 8 मीटरचा रस्ता करायचा आणि उरलेले स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून अंतर्गत रस्त्यांची कामे करायची अधिकारी होते. रस्त्याचे काम करणारे ठेकेदारही बैठकीला उपस्थित होते. 7 ते 8 मीटरचा रस्ताच पूर्ण नाही तर अंतर्गत रस्त्यांची कामे कशी होणार? नारायणगाव बसस्थानक चौक ते आठवडे बाजार रस्त्यालगतच्या या रस्त्याचे काम जानेवारी 24 मध्ये सुरू झाले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाची 18 मीटर हद्द असताना प्रत्यक्षात केवळ 7 ते 8 मीटर रस्ता शिल्लक आहे. उर्वरित जागेवर स्थानिक गाळेधारकांनी अतिक्रमण केल्याने कामात अडथळा येत आहे. गेल्या 2 वर्षात 800 मीटरचे काम पूर्ण झाले असले तरी बसस्थानक परिसरातील 150 मीटरचा टप्पा अद्याप खोदून ठेवला आहे. 6 महिन्यांपूर्वी गटाराचे काम झाले, मात्र काँक्रिटीकरण न झाल्याने उखडलेल्या रस्त्यामुळे धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पर्यटकांची गैरसोय होत आहे. तातडीने अतिक्रमण हटवून काम पूर्ण करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. रस्त्यालगत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेतील पत्र्याचे गाळे असून गाळेधारकांनी फुटपाथ पूर्ण झाकला आहे. आपापली दुकाने मांडून फुटपाथ गायब केला आहे. रस्त्यावर वाहने उभी राहत असल्याने वाहतूक कोंडी होते. अधिकारी म्हणतात या अतिक्रमणधारकांवर कारवाई केल्यास ते अधिकाऱ्यांविरुद्ध कोर्टात जातात. मग प्रश्न असा निर्माण होतो की कारवाई करायचीच नाही का? या रोडवर निवासी बांधकाम परवानगी घेऊन शॉपिंग मार्केटचे बांधकाम झाले आहेत. कोणत्या आधारे अतिक्रमणधारक कोर्टात न्याय मागतात ते स्पष्ट सांगावे. हायवेला अतिक्रमण, गावात अतिक्रमण, जुन्नर पर्यटन तालुक्याचा श्वास कोंडला आहे. दरम्यान निधी उपलब्ध नसल्याने ठेकेदाराला झालेल्या कामाचे पैसे मिळाले नाहीत. यामुळे सुमारे 150 मीटर रस्त्याचे काम अपूर्ण आहे. रस्त्यालगत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सुमारे 7 मीटर जागेत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहेत. त्यामुळे रस्त्याच्या कामाला वारंवार अडथळा निर्माण होत आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता KM जाधव यांनी झंझावात न्यूजला दिली. साहेब, आज नारायणगावमधील अतिक्रमणासंदर्भात मीटिंगचं आयोजन करण्यात आलं. काय नक्की निर्णय घेण्यात आले आणि काय सूचना देण्यात आल्या व्यापाऱ्यांना? आजच्या मीटिंगमध्ये कॉन्ट्रॅक्टरला सूचना अशा देण्यात आल्या की आपला जो रस्ता आहे तो ट्रॅफिकला कुठेही अडथळा निर्माण होता नाही, ज्याने लोक जे आता गाडी रस्त्यावरती पार्किंग करतात, पार्किंग केल्यामुळं रस्त्याला अडथळा निर्माण होते. त्या संदर्भामध्ये सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत की बाबा पार्किंग कुणी रस्त्यावरती करू नये. साधारण या व्यापाऱ्यांना किती तारखेपर्यंतचं अल्टिमेटम तुमच्या विभागाकडनं देण्यात आलेलं आहे? आपण 2 दिवसाचं त्यांना सांगितलेलं आहे. 2 दिवसामध्ये त्यांनी प्रजेचे करण्याचे अतिक्रमण असेल त्यांनी आपलं अतिक्रमण काढून घ्यावं. मध्यभागापासून किती अंतरावर तुम्ही अतिक्रमण काढणार? नाही, आता आपलं काय झालेलं आहे, आपलं रुंदीकरण झालेलं आहे. त्याच्या मागे आपल्याला त्यांनी आपण 7 मीटरने आपण केलेलं, 7.5 मीटरने आपण रस्ता केलेला आता.
त्याच्या 9 मीटरचं आता आपण साईडपट्टी वगैरे धरून जे ट्रेनिंग लाईन वगैरे केलेली ते 9 मीटरपर्यंत आपण केलेले. त्याच्या आतमध्ये त्यांनी त्यांचा व्यवसाय करावा आतमध्ये. तुमचं जे सार्वजनिक ऑफिस आहे वाघवाडीमध्ये त्याच्यासमोर अतिक्रमण होतं, याच्याकडे तुमचं दुर्लक्ष काय आहे? नाही, दुर्लक्ष नाही आहे. आपण त्यांना कारण तोंडी 2 वर्ष आले, तोंडी सूचना दिल्या होत्या नाही, आपण. पण संबंध येते ना हां, नाही, तिथं आपण त्यांना एक टपरी होती, आता 6 टपरी आले तिथं. भाजीवाले रस्त्यावर बसायला लागले. दिले कुठे त्यांना आपण accident नोटीस झाले. आपण त्यांना दिली. हो, नाही, झालंच ठीक आहे. आहे. 2 टपऱ्या लोकांनी टाकलेच आहे. आपण ते आम्ही काढून देऊ. सार्वजनिक बांधकाम विभागाचं अतिक्रमण मध्ये पहिली गोष्ट. या मिटिंगमध्ये व्यापाऱ्यांनी सुद्धा काही सूचना सांगितलेल्या आहेत. त्या सूचनाकडे तुम्ही कसं पाहताय? त्या तक्रारी दूर होतील का? करणार ना तक्रारी त्यांच्या ज्या काय होत्या त्यांनी ज्या काय सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार आम्ही त्याची पूर्तता करतोय.